काही माणसांच्या हातात सत्ता असते पण तरीही त्यांना कवडीची किंमत नसते आणि काही माणसं सत्तेबाहेर असतात तरी सत्ताधारी त्यांच्या दरबारामध्ये हजेरी लावतात। काही माणसांवर तुम्ही जीवापाड प्रेम करू शकता, प्रेम नाही तर तुम्ही टीका तरी करू शकता, पण तुम्ही त्यांना चुकूनही इग्नोर करू शकत नाही। महाराष्ट्राच्या मातीतलं आणि राजकारणातलं असंच एक झंझावती नाव म्हणजे राज ठाकरे। तेच ठाकरे महाराष्ट्राचे थलपती ठरतायत की काय असा प्रश्न अनेकांना पडला। साऊथ मध्ये तुम्ही थलपती हा शब्द ऐकला असेल। थलपती म्हणजे नुसता नेता नाही, थलपती म्हणजे एक असा सेनापती ज्याच्या एका इशाऱ्यावर एका शब्दावर अख्खी फौज मरायला आणि मारायला तयार असते, ज्याच्याकडे सत्ता, लाल दिव्याची गाडी, खुर्ची यापैकी काहीही नसलं तरीही त्याचा शब्द हाच लोकांसाठी अंतिम इशारा असतो। याच दृष्टीने राज ठाकरे महाराष्ट्राचे थलपती ठरतात। राज ठाकरेंचा तो करारी बाणा, ती मनसेची खळखट्याक स्टाईल आणि साहेबांचा एक आदेश आला की रस्त्यावर उतरून राडा करणारी ती वेडी पोरं। आजही महाराष्ट्रात जेव्हा सामान्य माणसाचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा त्याला एकच रस्ता दिसतो, तो म्हणजे शिवतीर्थाचा। पण सत्ता, पद काहीही नसताना लोकांची पावलं ठाकरेंकडे का वळतात? सगळे मार्ग बंद झाल्यावर मराठी माणसाला राज ठाकरे हे नाव का आठवतं? याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। आता तुम्ही म्हणाल अचानक राज ठाकरे हे महाराष्ट्राचे थलपती कसे काय वाटू लागले? तर त्याला निमित्त ठरली आहे एक ताजी घडामोड। राज्यातल्या शासकीय कंत्राटदारांची तब्बल 86,662 कोटी रुपयांची बिलं या सरकारने अडकवून ठेवली आहेत। काम पूर्ण झालीत पण महिने उलटून सुद्धा घामाचा पैसा हातात नाही। कंत्राटदार रस्त्यावर आले, त्यांनी 18 आणि 19 ऑगस्टला आझाद मैदानावर टाहो फोडला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही। सरकारचे दरवाजे तोंडावर धाडकन बंद झाले। जेव्हा मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून झाल्या तेव्हा या कंत्राटदारांची पावलं शिवतीर्थाच्या दिशेने वळली। त्यांनी थेट राज ठाकरेंना साकडं घातलंय। विचार करा, ज्या माणसाकडे आज ना आमदार आहे, ना खासदार, ना सत्तेत वाटा, त्या माणसाकडे लोक 86,000 कोटींचा प्रश्न घेऊन का जातात? कारण त्यांना माहीत आहे इथे आश्वासन मिळत नाही, थेट निकाल लागतो। आणि हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये। जेव्हा जेव्हा व्यवस्था कुचकामी ठरली आहे, जेव्हा पोलिसांच्या लाठ्या आणि कोर्टाच्या तारखांखाली सामान्य माणूस भरडला गेलाय, तेव्हा राज ठाकरेंचा दरबार हेच लोकांचं सुप्रीम कोर्ट ठरलंय। असं मी नाही, आजवरचा इतिहास सांगतोय। जेव्हा शिक्षण सम्राटांनी खाजगी शाळांच्या आवाजवी फी वाढवून पालकांचे गळे कापायला सुरुवात केली, शिक्षण मंत्र्यांनी हात वर केले, तेव्हा मनसेच्या विद्यार्थी सेनेने शाळा व्यवस्थापनाला त्यांच्याच केबिनमध्ये घुसून जी काही समज दिली ना, दुसऱ्या दिवशी फी वाढ गपगुमानपणे मागे घेण्यात आली। आठवा तो काळ, बँकांचे रिकव्हरी एजंट सामान्य कर्जदारांच्या घरात घुसून महिलांना धमकवायचे, पोलीस बघ्याची भूमिका घेत होते, तेव्हा लोक राज ठाकरेंकडे गेले। आणि त्यानंतर मनसैनिकांनी या गुंड एजंट्सना भर रस्त्यामध्ये असा काही चोप दिला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या दादागिरीला कायमचा आळा बसला। एसटी कामगारांचा संप शिगेला पोहोचला होता, सरकार दाद देत नव्हतं, तेव्हा कामगारांनी थेट राज ठाकरेंकडे धाव घेतली। टोलच्या नावाखाली दिवसा ढवळ्या चाललेली राजरोस लूट, राज ठाकरेंनी एक आदेश दिला आणि महाराष्ट्रातल्या टोल नाक्यांच्या काचा धडाधड फुटल्या। सत्तेमध्ये बसलेल्यांचे धाबे दणाणले आणि अनेक टोल नाके कायमचे बंद करावे लागले। मुंबईतल्या गिरणी कामगारांना हक्कांची घरं मिळावीत यासाठी आजही तेच कामगार राज ठाकरेंकडे विश्वासाने धाव घेतात। तुम्हाला वाटत असेल राज ठाकरेंकडे फक्त सामान्य माणूसच जातो, असं अजिबात नाहीये। ज्यांच्या पायाशी ही सगळी राजकीय व्यवस्था लोळण घेते ती बडी प्रस्थ आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे मालकही याच दरबारामध्ये सॅल्यूट ठोकायला येतात। उरी हल्ल्यानंतर जेव्हा मनसेने पाकिस्तानी कलाकारांना हाकलून लावले, तेव्हा करण जोहरचा ए दिल है मुश्किल आणि शाहरुख खानचा रईस अडचणीत आला, तेव्हा हे बॉलिवूडचे बादशहा गुपचूप शिवतीर्थावर हजर झालेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेत। मल्टिप्लेक्स मालक जेव्हा मराठी चित्रपटांना प्राईम टाइम देत नव्हते तेव्हा मनसेचा एक इशारा गेला आणि दुसऱ्या दिवशी मल्टिप्लेक्स मालकांनी रांगेत मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या। ॲमेझॉन सारख्या जागतिक कंपनीला वाटलं आपण काहीही करू शकतो, ॲपवर मराठी नव्हती, राज ठाकरेंनी मोहीम उघडली, शोरूम्सच्या काचा फुटल्या
आणि जेफ बेझोसच्या ॲमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विमानाने येऊन राज ठाकरेंची माफी मागत ॲपमध्ये मराठी आणावी लागली. रिलायन्स जिओ सारख्या बड्या कॉर्पोरेट्समध्ये जेव्हा भूमिपुत्रांना डावललं गेलं तेव्हा कामगार सेनेच्या एका पत्रावर या कंपन्यांना आपली भरती प्रक्रिया बदलावी लागली. आता सर्वात मोठा प्रश्न, हे सगळं घडतं कसं? सत्ता नसताना राज ठाकरे हे सगळं कसं काय करू शकतात? याचंही उत्तर ऐका. सामान्य माणसाला या लालफीत शाहीचा आणि तारीख पे तारीखचा कंटाळा आलाय. सरकारी कार्यालयामध्ये महिने चपला झिजवण्यापेक्षा राज ठाकरेंची खळखट्याक ही भाषा लोकांना आपला हक्काचा मार्ग वाटतं. कारण इथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नुसती भेट दिली तरी भल्या भल्या अधिकाऱ्यांची हवा टाईट होते. हा आजवरचा इतिहास राहिलाय. जेव्हा सिस्टम बहिरी होते तेव्हा तिच्या कानाखाली जाळ काढावाच लागतो. अशा विचारांवर मनसे काय करते? मनसेचे कार्यकर्ते आले तर कार्यालयाची तोडफोड होईल या एका भीतीने बडे अधिकारी आणि कंपन्या ताळ्यावर येतात. ज्या प्रश्नाला राज ठाकरे हात घालतात त्याला मीडिया असा काही डोक्यावर घेतो की सरकारला नाईलाजाने का होईना पण तो प्रश्न सोडवावा लागतो. राज ठाकरेंकडे आक्रमक कार्यकर्त्यांची फौज आहे. याची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रभाव आजही टिकून आहे. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन राडा करणारी ही फौज दहशत निर्माण करते. त्यांचं नेतृत्व राज ठाकरे देखील तितक्याच आक्रमकपणे करतात. हो म्हटलं तर हो आणि नाही म्हटलं तर नाही, ही राज ठाकरेंची आक्रमक शैली अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. बाळासाहेब ठाकरेंनंतर राज ठाकरेंनी हीच आक्रमक नेतृत्वाची पोकळी भरून काढली. सर्वात महत्त्वाचं कारण हे नेतृत्व. ही आग त्यांच्या रक्तातच आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी समाज सुधारणेसाठी लेखणीतून आग ओकली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही, कधीच कोणतं मंत्रीपद घेतलं नाही. पण मातोश्रीवरून जो आदेश सुटायचा त्या एका आदेशावर दिल्लीचं तख्त हादरून जायचं. लोकांची रांग तेव्हाही होती. तोच वचक, तीच आक्रमकता, प्रशासनाला धारेवर धरणारा आणि माझ्या माणसाला न्याय मिळालाच पाहिजे असा बाणा लोक आज राज ठाकरेंमध्ये पाहतात. त्यामुळेच आजही लोकांना ठाकरे हे आशेचा किरण वाटतं. याबद्दल तुमचं मत काय? खरंच ठाकरे महाराष्ट्राचे थलपती आहेत का? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया, आपल्या भावना, आपली मतं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.